शांत मन, स्थिर चित्त, आनंद गहन चैतन्य, प्रसन्नतेचा प्रकाश, मौनम आत्मविनिग्रह, मनः प्रसाद सौम्यत्वम, मौनम आत्मविनिग्रह, भाव संशुद्धी, मनातल्या विचारांची स्वच्छ शुद्धी, सुंदर उद्देश. इति ऐत तपो मानस उच्यते. अर्जुना, तप जर करायचं असेल, कष्ट जर करायचे असतील, व्रत धारण करायचं असेल, तर हे मानसिक तप धारण कर. भगवद्गीतेतला श्लोक. कसं करू मनाने तप? भगवंता, पहिलं मन प्रसाद. मन नेहमी प्रसन्न ठेव. लक्ष ठेव बेटा, बाबा मी राहतो तिथे, हे माझं घर आहे, मी बसलो आहे, तर तू कचरा, केर, कुडा, जाळे होऊ देशील का? मी असलो प्रत्यक्ष माझ्या अवतीभोवती तर किडे माकोडे की झाडून काढशील, रोज झाडशील, स्वच्छ ठेवशील मंदिर देऊळ. मी आहे तुझ्या आत. तर तिथे विषाद, राग, ग्लानी, लोभ, संताप, उद्वेग, हे कसं तू राहू देस? गरमी होते रे मला खूप. जेव्हा तू क्रोध करतो खूप गरमी होते आत, जीव कासावीस होतं. वुड यू माइंड थोडासा पंखा लावणं, थोडे दारं खिडक्या उघडणं, दुसरे विचार आतून येऊ दे, मोकळी हवा येऊ दे. तेच त्या विचारांनी मी घुटमळतो आहे आत. चालेल का तुला थोडा वेळ? अर्जुना, मी तुझ्या आत आहे. हे विचार बंद करून दारं खिडक्या उघडून दुसरे चांगले स्वच्छ शुद्ध सुंदर हवा आत येऊ दे. लहरी, एकदम प्रकाश येऊ दे, प्रसन्न वाटू दे, मोकळीक वाटू दे, थंडत्व येऊ दे, शीतलता. हे पहिलं लक्षण तप, मानसिक तप. सौम्यत्व दुसरं, सौम्य स्वभाव. खूप तेज नाही, खूप तीक्ष्ण नाही, खूप उग्र नाही, खूप घोर नाही. सौम्यत्व दुसरं. मौन. अरे बाबा, थोडं शांत होऊन आत येऊन माझ्याशी तर बोल. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. ते हृदय तुझे देवाचं द्वार आहे ना. कुठल्या देवळात गेला नाही गेला, जाणं नाही झालं, पण इथे मी प्रत्यक्ष धगधगता देव, दगडाची मूर्ती तर आहेच, पण मी जिवंत देव आहे ना बाबा, कुठे न जाता तुझ्या आत. तिथे तरी एक क्षणभरी त्या देवळात घंटाभर, दिवसभर बसला मूर्तीच्या समोर, आणि मी जिवंत देव आहे. कृष्ण तुझ्या आत आहे, वासुदेव आहे, वास करणारा देव आहे तुझ्या आत. राम आहे तुझ्यात रमण करणारा. उरुक्रमे माझं नाव आहे, तुझ्या छातीत क्रमण करणारा, उरात राहणारा. तर मौन धर बाहेरचा आणि आत माझ्याजवळ येऊन बस. त्यासाठी तुला आत्मविनिग्रह करावा लागेल, आत्मनिग्रह, संयम ठेवावा लागेल. हे मनाचं तप कर. आपल्या भावनांची शुद्धी कर, विचारांची शुद्धी कर, आपला उद्देश स्वच्छ ठेव, भाव संशुद्धी. ह्या 5 गोष्टी जर करू शकला, मनप्रसाद, पहिला प्रसन्नता, सौम्यत्व, घोरपणा नाही, अघोर. दुसरा
मौन तिसरा, निग्रह चौथा, आणि विचारांची शुद्धी, भाव संशुद्धी पाचवा. बस इति संपला. तपो मानस उच्चते. तर आजपासून हे मानसिक ताप याला प्रमुख समजणं, इतर सगळं जीवनात दिनचर्या गौण समजणं. प्रमुख महत्त्व प्राधानाला, तो प्रधान आहे. शास्त्रांमध्ये याला प्रधान म्हटलं आहे, मुख्य. इतर सगळ्या देवांना गौण म्हटलं आहे, कारण प्रधानमंत्रीच्या आदेशात चालणारे इतर सगळे मंत्री, याच्या शक्तीने संचारित झालेले इतर सगळे देव, तो प्रधान माझ्यात आहे स्वतः. तोच माझा गृहमंत्री होऊन बसला आहे, माझ्या घरात राहतो आहे. तोच आता मी मुख्यमंत्री बनवणार, त्यालाच मुख्य समजणार. तोच माझा वित्तमंत्री आहे, त्याच्याचमुळे जे माझ्याजवळ प्राप्त आहे ते झालेलं आहे. तोच माझा अर्थमंत्री आहे. हे देह त्याचंच मंत्रालय आहे. नवद्वारे पुरे देही. आत बसून तो राज्य करतो, तोच माझा राजा आहे, सोन्या राजा. हे माझं शरीर, हे माझं मन, हे सगळं त्याचंच साम्राज्य आहे. राम राज्यात आनंद आहे, ही त्याची आयुध असलेली अयोध्या आहे. इथे युद्ध नाही म्हणून अयोध्या. इथे द्वंद्व नाही, इथे भांडण तंटा नाही, इथे युद्ध संघर्ष नाही, म्हणून ही अयोध्या आहे, म्हणून हे राम राज्य. तर या देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, या माझ्या हृदयरूपी विटेवर उभा असलेला माझा विठू विठोबा, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. कासे पितांबर, गळे तुळसी माळ. वैजयंती लख लखी विद्युल्लतेची ये परी. जणू त्याच्या गळ्यातली माळ विजेसारखी चमचम चमकते आहे. केश कुरळ अलौकिक मस्तकावरी शोभती. सुंदर कुरळे केस डोक्यावर किती शोभतात. मस्तकी मुकुट आणि किरटी, सभोवती झिळमिळ्यांची दाटी. कौस्तुभमणी असलेला किरीट कुंडल असलेला, त्रिभुवनीचे तेज एकवटले बरवे पण शिगेसी आले. दोन्ही पातयांनी धरले तेच नेत्र श्रीहरीचे. या श्रीकृष्णाचे डोळे इतके तेजस्वी आणि इतके ओजस्वी, पण इतके सात्विक, इतके प्रेमळ, पण तितकेच समर्थ. कसे त्रिभुवनाचा तेज एक साचवला, एकत्रित केला आणि चांगुलपणा शिजवला. बरवेपण शिगेसी आले. उच्च कोटीचा, परम कोटीचा चांगुलपणा, सात्विकता, सौजन्य, बरवेपण, सौहार्द, प्रेम. तर इतकं तेज आणि इतकी करुणा एकात धरली आणि ते दोन भाग करून दोन वाटले. हे ते दोन डोळे माझ्या श्रीकृष्णाचे. यातून तेजही आहे आणि प्रेमही आहे. त्रिभुवनीचे तेज एकवटले बरवे पण शिगेसी आले.
दोन्ही पातयांनी धरले तेच नेत्र श्रीहरीचे. याला तर भावांनीच ओवाळलं जाईल ना. भावे ओवाळू आरती. श्री गुरुनाथा माझ्या स्वामी समर्था मनोभावे. तर तो मनात असलेल्या श्रीकृष्णाला श्रीरामाला शरण जाऊन त्याचंच ध्यान धरून मनारे जनी मौन मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी, नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखा लागी आरण्य सेवित जावे. रामदास स्वामी म्हणतात आपल्याच मनाला जंगलात राहावं लागलं तरी हरकत नाही, सुख मान, सुखात राहा जंगलातही, पण जिथे राम नाही ते धाम सोडून दे. बाकी आता लोकांमध्ये मौन मुद्रा धरून काया आदरे राघवाची, कथा आदरे राघवाची करावी. जय श्री राम, जय श्री कृष्ण. हे प्रभु, ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.